शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात बॅनर आणि पोस्टर वार जो आहे तो सुरू झालेला पाहायला मिळत आहे। काल ज्या ठिकाणी सासवडमध्ये अजित पवारांची सभा होती तिथं शिवतारेंचे विजय शिवतारेंचे भावी खासदार असा उल्लेख असणारे बॅनर लावण्यात आले होते। तर आज कात्रज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विजय शिवतारे यांना डिवचणारे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। लक्षात घ्या, दादाच ठरवतात पुरंदरचा विजय, पुरंदरचा आमदार हे दादा ठरवतात। महाराष्ट्राचे बारामतीचे आणि पुरंदरचेही अजित दादा असा उल्लेख असणारं बॅनर पुण्यातील या कात्रज चौकात खरं तर राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागातर्फे लावण्यात आलेले आहे। त्यातच विजय शिवतारेंना डिवचण्याचा प्रयत्न या बॅनरमधून करण्यात आलेला आहे। नावात विजय पुरेसा नाही तर दादांच्याही मनात तो विजय असावा लागतो अशा आशयाचं बॅनर पुण्यातील या कात्रज भागात लावलेलं आहे। खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघ आहे आणि विजय शिवतारे ज्या बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेत आहेत त्याच बारामती लोकसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादीकडून विजय शिवतारे यांना डिवचण्यासाठी असं बॅनर लावण्यात आलेलं आहे। बॅनरवरचा जो मजकूर आहे तर अजित दादाच ठरवतात पुरंदरचा आमदार। आपल्याला माहिती आहे की 2019 मध्ये अजित पवारांनी चॅलेंज देत जो आहे तो खरं तर विजय शिवतारे यांना पराभूत केलं होतं आणि त्यानंतर हा सगळा वॉर जो आहे कोल्ड वॉर आपण पाहिलेला होता आणि आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा विजय शिवतारे यांनी निर्णय घेतल्यानंतर पुन्हा एकदा हा जो वॉर आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघात सुरू असलेला पाहायला मिळतो आणि तो वॉर आता पोस्टर्समधून जो आहे तो जाहीर केला जातो आणि अशाच आशयाचं विजय शिवतारे यांना डिवचणारं पोस्टर पुण्यातील या कात्रज भागात लावलेलं आहे आणि असाच पोस्टर वॉर पुन्हा एकदा या बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार वर्सेस विजय शिवतारे सुरू होईल का कोल्ड वॉर हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन तुषार नावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।